जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. व आजच्या या व्हिडिओची PDF तुम्ही संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानू यांनी किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मीराबाई चानू यांनी 48 किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यांनी या स्पर्धेत एकूण 190 किलो वजन उचललं, ज्यात 85 किलो स्नॅचमध्ये तर 105 किलो क्लीन अँड जर्कमध्ये त्यांनी वजन उचललेलं आहे. व यासहच त्यांनी स्नॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम सुद्धा प्रस्थापित केला आहे. आणि मित्रांनो, मीराबाई चानू यांचंही राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरं सुवर्ण आहे. याआधी 2018च्या गोल्ड कोस्ट व 2022च्या बर्मिंगहॅम या राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा मीराबाई चानू यांनी सुवर्णच पदक पटकावलं होतं व आता 2026 मध्ये सुद्धा सुवर्ण पदक पटकावत त्यांनी आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू यांनी एकूण किती पदक पटकावले आहेत? तर त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 4 पदक पटकावली आहेत. यापैकी 3 सुवर्ण असून 2014 मध्ये त्यांनी रौप्य पदक सुद्धा पटकावलं होतं. त्यांना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2018 साली पद्मश्री तर 2018 सालीच खेलरत्न हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. बरं, तुम्हाला माहित आहे का, यंदाच्या राष्ट्रकुल खेळांच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वज आणि मशाल वाहक कोण होत्या? तर या मीराबाई चानू व लवलीना बोरगोहेन या 2 खेळाडूच यंदाच्या राष्ट्रकुल खेळाच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वज आणि मशाल वाहक होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक 6 सदस्यीय उच्चाधिकार कार्यदल स्थापन करण्याची घोषणा केली. तर या उच्चाधिकार कार्यदलाचे अध्यक्ष कोण आहेत हेच आपल्याला सांगायचंय. तर या स्थापन करण्यात आलेल्या 6 सदस्यीय उच्चाधिकार कार्यदलाचे अध्यक्ष हे नंदन निलेकणी आहेत. नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक व एक प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत आणि आता देशातील परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी ते कार्य करतील. या 6 सदस्यांमध्ये इतर कोणाकोणाचा समावेश आहे तर नोट करून घ्या. यात इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, IBचे माजी संचालक तपन डेका, IIT मद्रासचे संचालक V कामकोटी, माजी केंद्रीय शिक्षण सचिव अनिता करवाल व लॉजिस्टिक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ अमृत लाल मीना या 6 सदस्यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 22 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्कोपजे या शहरात महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. स्कोपजे ही उत्तर मॅसेडोनिया या देशाची राजधानी असून अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या व या दौऱ्यादरम्यानच स्कोपजेच्या म्युझियम ऑफ द सिटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रप्रमुखाची उत्तर मॅसेडोनिया या देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्या राष्ट्रपती यांच्यावर आधारित अजून एक प्रश्न पहा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेटने सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्सने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर होनोरिस कॉसा या पदवीने सन्मानित केला आहे. बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज ही रोमानिया या देशात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारत रोमानिया संबंध दृढ करणे तसेच शिक्षण, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य क्षेत्रातील योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा, डॉक्टर होनोरिस कॉसा या पदवीने राष्ट्रपती मुर्मू यांना बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्सने सन्मानित केलं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच आता दिल्ली सरकारने महिला आयोगाची स्थापना केली असून आता या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्यात हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लता गुप्ता या महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत. दिल्लीच्या या महिला आयोगामध्ये लता गुप्ता अध्यक्ष असून श्यामबाला, मालती वर्मा, लता सोदी, चंद्रिका शर्मा व रेणू भल्ला यांचा देखील सदस्य म्हणून समावेश आहे. आणि मित्रांनो, दिल्ली सरकारने आता महिला आयोगाबरोबर दिल्ली अल्पसंख्याक आयोगाची सुद्धा स्थापना केली आहे व या दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्यात तर निर्मला जैन या दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत. या आयोगामध्ये इतर सदस्य म्हणून कुलदीप सिंग
मोहम्मद हारून यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच एव्हरेस्ट शिखर सर करणारी आसामची पहिली महिला कोण ठरली? तर आता एव्हरेस्ट शिखर सर करणारी आसामची पहिली महिला ही रूपमणी गड ठरली आहे. रूपमणी गड यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून आसामला एक नवीन गौरव प्राप्त करून दिला आहे. एव्हरेस्टची उंची किती? तर 8,848.96 मीटर इतकी एव्हरेस्टची उंची आहे. मित्रांनो, रूपमणी गड यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी या नीलम मीना बनल्यात. हवाई दलात कॅट ए पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला सान्या बनल्या आहेत. सेंट स्टीफन कॉलेजच्या पहिल्या महिला प्राध्यापक सुजान एलियास. द मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडून आलेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कुलजीत कौर मर्रास बनल्यात. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा सरोज शर्मा. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख सुशांत कौल. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय गीतांजली ओमप्रकाश. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकलने प्रवास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या दिव्या सिंग ठरल्या आहेत. आता हा प्रश्न पहा, कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला सिल्क अँड मिल्क जिल्हा ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच परभणी हा आता महाराष्ट्रातील पहिला सिल्क अँड मिल्क जिल्हा ठरला आहे. बरे, सिल्क अँड मिल्क म्हणजे काय? तर मित्रांनो, ही अभिनव संकल्पना रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राबवली जात आहे. व आता ही योजना महाराष्ट्रातील परभणी या जिल्ह्यात राबवण्यात येत असून परभणी हा महाराष्ट्रातील पहिला सिल्क अँड मिल्क जिल्हा ठरला आहे. या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदी करण्यासाठी व रेशीम कीटक संगोपनगृह उभारण्यासाठी SBI या बँकेकडून कर्ज व अर्थसहाय्य पुरवले जात आहे. कोणत्या बँकेकडून? तर लक्षात ठेवा, SBI या बँकेकडून हे कर्ज आणि अर्थसहाय्य पुरवलं जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 33व्या आसियान प्रादेशिक मंच मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर या 33व्या आसियान प्रादेशिक मंच मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन फिलिपिन्स या देशात करण्यात आलं. ही परिषद फिलिपिन्समध्ये कुठे पार पडली? तर मनिला येथे ही परिषद 23 जुलै रोजी पार पडली असून या बैठकीचं अध्यक्षस्थान फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव थेरेसा पी लाझारो यांनी भूषवलं आहे. भारताने या परिषदेत दहशतवाद विरोधात कठोर भूमिका घेतली असून भारताने पुन्हा एकदा शून्य सहनशीलता या धोरणाचं आव्हान या परिषदेत केलं. आता ही महत्त्वाची नियुक्ती पहा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे म्हणजेच फिडेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता फिडेचे अंतरिम अध्यक्ष हे भारताचे विश्वनाथन आनंद बनले आहेत. 5 वेळचे जागतिक विजेते विश्वनाथन आनंद हे फिडेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्या आधी फिडेचे अध्यक्ष म्हणून आर्काडी डोरकोरविच हे कार्यरत होते, पण युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडने त्यांच्यावर निर्बंध लादल्यामुळे त्यांनी स्वेच्छेने आपले अधिकार तात्पुरते निलंबित केले. त्यानंतर फिडेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथ आनंद यांची निवड करण्यात आली. व आता विश्वनाथन आनंद हे जागतिक बुद्धिबळ संघटनेचे सर्वोच्च पद भूषवणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे हा दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. नैसर्गिक संसाधनाचे जतन, जैवविविधता टिकवणे आणि पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी या दिवसाचं आयोजन केलं जातं. बरं, यंदा CRPFचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर आता CRPFचा 87वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. CRPFची स्थापना 27 जुलै 1939 रोजी करण्यात आली होती व यंदा CRPFचा हा 87वा स्थापना दिवस आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनुराग जैन हे आता नीती आयोगाचे नवीन CEO बनलेत. अनुराग जैन आता या पदावर 2 वर्षापर्यंत कार्य करतील. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली चित्रपट ठरला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.